नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्या आणि उपयुक्त माहिती सगळं एका क्लिकवर। आजच सबस्क्राइब करा राजू पॉवर ऑफिशियल H1W। बेल आयकॉन दाबा, ऑल वर सेट करा, व्हिडिओ लगेच मिळेल। तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींनाही नक्की शेअर करा। सबस्क्राइब करा राजू पॉवर ऑफिशियल H1W। वा वा मित्रांनो, चांगली सुरुवात झाली ना व्हिडिओची। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला पेन्शन योजनेच्या लाभार्थी असतील, आजारी लाभार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आज तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, वारंवार कॉल SMS बऱ्याचशा लाभार्थ्यांचे येत आहेत की सर जानेवारी नाही रे, काय पण बोलतोय यार, तर मार्चचा हप्ता कधी मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, माहिती घेतली असता अशी माहिती हाती आता आलेली आहे की आमच्यापर्यंत अजून कुठलीही माहिती आलेली नाही, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली आहे। जर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच जर माहिती नाही मिळाली तर दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती कशी पोहोचेल, हा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असू शकतो। तर बघा मित्रांनो, आर्थिक वर्षाचा हा मार्च महिना आहे, म्हणजे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो आणि या बजेट मधून निधी मंजूर करून घेणं गरजेचं आहे। निधी मंजूर झाल्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील आणि आजारी लाभार्थी असतील, याशिवाय बाल संगोपन योजनेचे लाभार्थी आहेत, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचे लाभार्थी आहेत, अशा बऱ्याचशा योजनेकरिता निधी मंजूर करून घेतल्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत नाहीत। फक्त एका महिन्याचा निधी मंजूर करून घेता येत नाही, तर 2026 आणि 27 वर्षाकरिता हा निधी मंजूर करण्यात येतो आणि निधी मंजूर झाल्याशिवाय कोणत्याही लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळणार नाही। तर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की सर महिन्याचा जो पगार आहे तो कधी मिळणार, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अशी माहिती मिळालेली आहे की सर अजूनही कुठलीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। आणि नोटिफिकेशन आल्याशिवाय तरी आपल्याला तारीख निश्चित सांगता येणार नाही। आणि गेल्या काही महिन्यापासून राज्य सरकारने GR बंदच केलेला आहे। तर आता आपल्याला म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनवर अवलंबून राहावं लागेल। जेव्हा नोटिफिकेशन येईल, काळजी करण्याची काहीही गरज नाही। नोटिफिकेशन आल्यानंतर सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण मी पण संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहे। ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे आणि तुम्ही लक्षात ठेवा, कारण मी कुठलीही माहिती चुकीची देत नाही। जेव्हा नोटिफिकेशन येते तेव्हा व्हिडिओ अपलोड मी करणारच, पण खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर सुद्धा तुमच्यापर्यंत व्हिडिओ सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनाच नाही तर इतर राज्य व केंद्र शासनाच्या योजनेची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करून घ्या। आणि तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती हवी आहे खाली कमेंट करायला विसरू नका।